परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यातल्या काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे। तशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरावा सुटू शकतो हा संदेश जाईल। मुंबई बॉम्ब ब्लास्ट आणि मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधील सर्व आरोपी सुटलेले आहेत। काही त्रुटी असल्यास कोर्ट एका बाजूला सांगतोय बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले, परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केले हे सिद्ध करण्यात काही त्रुटी असेल तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भात सुप्रीम कोर्टात अपील करणे गरजेचे आहे। अशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुराव्याअभावी सुटू शकतो हा संदेश जाईल आणि भीतीचे वातावरण होईल, म्हणून सरकारने याची काळजी घ्यावी। मुंबई बॉम्बस्फोट निकाल प्रकरण राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय। या निकालाविरोधात राज्य सरकार कोर्टात जातं का हे आम्हाला पाहायचं आहे, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शशिकांत शिंदे यांनी केले। मुंबई बॉम्बस्फोट आणि मालेगावच्या बॉम्बस्फोट मधले सगळे आरोपी सुटलेले आहेत। काही त्रुटी असल्या तर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगताय की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे, परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यातल्या काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे। तशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरावा सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल, म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं गरजेचं झालं आणि तेच आहे। आता त्यातल्या त्रुटी करून अपील करावं, अपील करून त्या त्रुटी दूर करून सरकारने त्या पद्धतीने भक्कमपणे बाजू मांडावी अशी आमची अपेक्षा आहे। मुंबई बॉम्बस्फोटला जशी आपण सुप्रीम कोर्टात गेलाय तसं या बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये सरकार सुप्रीम कोर्टात जात आहे का हे आम्हाला पाहायचं आहे। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरिबांची स्थानिक भूमिपुत्रांची जी घरं आहे त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते, म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असतील, आनंदजी आंग्रे असतील, माझ्या महिला अध्यक्ष तनुजाताई असतील, विविध सेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय। मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे। आमची घरं जी आहेत, कालच गायरान जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटने घेतलेला आहे, तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत। त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे। आठवण करून देतो आम्ही ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे, म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे।